आपण स्टार्टअप करताना किंवा व्यवसाय करताना कॅश फ्लोवरती पाहिजे तेवढं लक्ष देत नाही आणि माझा हा सगळ्या स्टार्टअप करणाऱ्या तरुणांना हा मेसेज असतो, की तुम्ही कॅश फ्लोवरती लक्ष द्या. आणि कॅश फ्लोमध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे तुम्ही महिन्याला जो काही तुमचा बर्न होतोय, कॅश बर्न होते म्हणजे तुमचं उत्पन्न जे येतंय, रेव्हेन्यू येतंय त्याच्यापेक्षा तुमचा एक्सपेन्स जास्त असेल, तर तो लॉस होतो. तर ते किती दर महिन्याला पैसे देतात ते एक झालं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ही सर्व्हिस कंटिन्यू करण्यासाठी काय फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कस्टमर आणण्यासाठी काही मार्केटिंग थोडं करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला किती पैसे ठेवावे लागतील, ती तिसरी गोष्ट झाली. आणि चौथी गोष्ट म्हणजे कंटिन्जन्सी. ज्या गोष्टी तुमच्या परिघाबाहेर आहेत, ज्याच्या तुम्ही प्लॅनिंग केलेलं नाही, अशा पण काही गोष्टी येऊ शकतात. त्याच्यासाठी थोडासा फंड. या चारही गोष्टींसाठी जो पैसा लागतो, तो एकत्रित करून तेवढा तुमचा महिन्याचा कॅश बर्न असतो. आणि तो कॅश बर्न तुमचा किती महिने टिकेल, म्हणजे असंच जर का कस्टमर येण्याचा रेट चालू राहिला आणि असंच जर का तुम्हाला रेव्हेन्यू येत राहिला आणि एक्सपेन्सेस तसेच राहिले, तर तुम्हाला 4 महिने पैसे राहतील, 6 महिने पैसे राहतील, 10 महिने पैसे राहतील, हा अंदाज तुम्हाला यायला पाहिजे. त्याला एक बर्न रेट असं म्हणतात किंवा त्याला आपण रनवे, म्हणजे विमान टेक ऑफ होताना कसं त्याचा रनवे किती आहे, तशा पद्धतीकडे किती रनवे बाकी आहे ते तुम्हाला कळतं. तो ॲनालिसिस करणं प्रत्येक स्टार्टअप फाउंडरसाठी अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर बरेचसे स्टार्टअप हे कॅश स्टार्व्ह म्हणजे पैसे नसल्यामुळे बंद पडतात. आणि त्या ट्रॅपमध्ये तुम्हाला पडायचं नसेल, तर तुम्हाला कॅश रनवे किंवा बर्न रेट तुमच्या बिझनेसचा जाणणं अत्यंत गरजेचं आहे.